उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांची आज विधान भवनामध्ये भेट झाली। छगन भुजबळांनी यावेळेला ठाकरेंना जय महाराष्ट्र केला। तर तुम्ही जय महाराष्ट्र चुकीच्या जागेवर उभं राहून बोलताय असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। दरम्यान भुजबळ ठाकरेंच्या भेटीची चांगली चर्चा रंगली आहे। बघूया। अधिवेशनाच्या काळात विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते रोजच एकमेकांना भेटत असतात, पण काही भेटींच्या बातम्या होतात, काही भेटी चर्चेत राहतात। उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांच्या भेटीची चर्चा विधिमंडळात सुरू झाली आहे। अधिवेशनासाठी आलेल्या उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांची विधिमंडळाच्या लॉबीत भेट झाली। छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र म्हणत नमस्कार केला। उद्धव ठाकरेंनीही नमस्कार केला असता तर कदाचित बातमी झाली नसती। उद्धव ठाकरेंनी तुम्ही चुकीच्या जागेवर उभं राहून जय महाराष्ट्र बोलताय असा मिश्किल टोला लगावला। मूळचे शिवसैनिक असलेल्या छगन भुजबळांच्या घरवापसीची चर्चा आजपासून सुरू आहे असं नाहीये। 2019 वेळीही छगन भुजबळ शिवसेनेत येणार अशी चर्चा होती। शिवसेनेनं त्यावेळीही तसे संकेत दिले होते, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही। उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या घरवापसीचा मुद्दा जाहीर सभेतच छेडला होता। आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबळ शिवसेनेत जाणार। मला प्रश्न विचारले, म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोलले नाही, मी भुजबळांशी बोललोय नाही, भुजबळ माझ्याशी बोलले, कशाला तुम्हाला या नसत्या उचापत्या करायच्या? ते आहेत मंत्री आहेत, त्यांचं ते बघतील ना। प्रत्येक जण आहे समजदार आहे, तो त्यांच्या वाटेने चाललोय, आम्ही आमच्या वाटेने चाललेलो आहोत। भुजबळांबाबत नाही म्हणायला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये थोडाफार ममत्व भाव कायम टिकून आहे। संजय राऊतांनी मागे एकदा बोलताना छगन भुजबळ शिवसेनेत राहिले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते असं सांगून दिलं। मैं बोला ना, एक जमाने में वो मुख्य जब शिवसेना में थे तो बहुत बड़े नेता थे, हमारे भी नेता थे। अगर वो पार्टी में बने रहते किसी एक पार्टी में, चाहे शिवसेना हो चाहे कोई, जरूर मुख्यमंत्री बन जाते, जरूर बन जाते। छगन भुजबळ यांच्यासारखी मुलूख मैदानी तोफ उद्धव ठाकरेंसोबत असावी असं प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं। छगन भुजबळांचंही राष्ट्रवादीत फार काही चांगलं चाललेलं नाहीये। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद रिक्त असूनही त्या जागी भुजबळांची वर्णी लावण्याच्या हालचाली काही होत नाहीयेत। त्यामुळे येत्या काळात भुजबळ जय महाराष्ट्र म्हणण्यासाठी बाजू बदलतील का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।